नमस्कार, मी अनिकेत चव्हाण. यात्रा शिक्षण विश्वाची या मालिकेत आपलं स्वागत आहे. मागच्या एका भागामध्ये आपण नवीन शैक्षणिक धोरणाविषयी माहिती घेतली. यातील स्किल बेस्ड एज्युकेशन, रिसर्च बेस्ड एज्युकेशन या गोष्टींचा संदर्भ आपल्या प्राचीन काळातील शिक्षण व्यवस्थेशी दिसून येतो. नालंदा विद्यापीठाच्या सुवर्ण काळापासून ते आजच्या डिजिटल युगापर्यंत हा शिक्षण व्यवस्थेचा आपला प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे. तर आजच्या या भागामध्ये जाणून घेऊयात हा सर्व प्रवास. याची सुरुवात होते प्राचीन काळापासून, म्हणजे अंदाजे इसवी सन पूर्व 30वे शतक ते इसवी सन 12व्या शतकापर्यंत. या कालखंडात गुरुशिष्य परंपरा हाच खरा शिक्षणाचा आत्मा होता. विद्यार्थी गुरुबरोबर राहून तत्त्वज्ञान, खगोलशास्त्र, गणित, आयुर्वेद इत्यादी विषय शिकत होते. या दरम्यान नालंदा, तक्षशिला, वल्लभी यांसारखी जगप्रसिद्ध विद्यापीठं आपल्या भारतामध्ये तयार झाली होती. त्यानंतरचा कालखंड मध्ययुगीन काळ, म्हणजे अंदाजे 12व्या शतकापासून 17व्या शतकाच्या मध्यापर्यंत. या कालखंडामध्ये शिक्षण हे शक्यतो धार्मिक केंद्रांवर अवलंबून राहिलं गेलं. मदरसे, मंदिरांद्वारे शिक्षणाचा प्रसार झाला, परंतु त्याच्यावर जाती आधारित बंधनं लादली गेल्याचं इतिहासामध्ये दिसून येतं. यापुढचा कालखंड म्हणजे ब्रिटिश काळ, 17व्या शतकाच्या मध्यापासून 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत. माझ्या मते भारतीय शिक्षण व्यवस्थेसाठी हा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला, पण तो चांगल्या अर्थाने नाही. या काळामध्ये दरम्यान 1835च्या दरम्यान मॅकॉलेने इंग्रजी शिक्षण पद्धती राबवली आणि या शिक्षण पद्धतीचा हेतूच होता भारतीयांना नोकरदार बनवणं. आणि त्याच्यामुळे पारंपरिक शिक्षण सोडून इंग्रजी भाषेवर जास्त भर देण्यात आला आणि स्थानिक भाषांचा भर कमी झाला. यामुळे भारतीय परंपरा आपल्या शिक्षण व्यवस्थेतून जवळपास हद्दपारच झाली. परंतु याच दरम्यान कलकत्ता, मद्रास, मुंबई यासारखी नवीन विद्यापीठंसुद्धा तयार झाली. यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात सर्वसामान्य लोकांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचं काम मोठ्या प्रमाणात झालं. शाळा, विद्यापीठं, अनेक संस्थांनी ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्याचं काम केलं. याच काळात शिक्षणात पाठांतर प्रणाली आणि परीक्षणावर अधिक भर दिला गेल्याचं दिसून येतं. स्वातंत्र्योत्तर काळात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या अनेक समाजसुधारकांमुळे आणि रयत शिक्षण संस्थेसारख्या संस्थांमुळे महाराष्ट्रात घराघरापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचली. याचप्रमाणे भारतामध्ये नवोदय विद्यालय, विवेकानंद सोसायटी, सर्वोदय विद्यालय यांच्यासारख्या अनेक शिक्षण संस्थांमुळे ग्रामीण भागापर्यंत शिक्षण पोहोचलं. आणि याच काळात समाजातील शेवटचा घटक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यास सुरुवात झाली. प्राचीन काळापासूनचा हा सर्व प्रवास आज 21व्या शतकापर्यंत येऊन पोहोचला आहे. आता शिक्षण आधुनिक झालं आहे, डिजिटल झालं आहे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म झालेत, ई क्लासरूम झाल्यात, नवीन शैक्षणिक धोरण आलं आहे, कौशल्य आधारित शिक्षण आलं आहे. परंतु अजूनही आपल्यासमोर गुणवत्तेचं आणि समानतेचं आव्हान मला दिसून येत आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील शिक्षणात मोठी तरी आपल्याला अजूनही बघायला मिळते. माझ्या मते आपल्या भारतासाठी योग्य शिक्षण प्रणाली तेव्हाच होईल जेव्हा प्राचीन काळातील मूल्य आणि आधुनिक काळातील कौशल्याचा सुरेख संगम होईल. आणि हा संगम जेव्हा होईल त्यावेळी आपला विद्यार्थी फक्त सुशिक्षितच नाही तर सुसंस्कृतसुद्धा असेल. तुमचं मत काय? कॉमेंटमध्ये नक्की सांगा.